सगळ्यांना नमस्कार, जिंदाबाद. आजच्या पुण्यातल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या शिवाजीनगर शाखेच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या एका महत्त्वाच्या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये शिबिरामध्ये आपल्याशी बोलायला संधी मिळते याचा एक आनंद व्यक्त करतो. महत्त्वाचा एका विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकाराने अशा स्वरूपाची एक दिवसाची कार्यशाळा माझ्या तरी माहितीनुसार पहिल्यांदाच होते आहे. यापूर्वी याबद्दलची भाषणं, चर्चा, व्याख्यानं, काही परिषदा, मेळाव्यांमध्ये त्याबद्दलची सत्र अशी आपण नक्कीच घेतली होती, किंवा याबद्दल अभ्यास असणाऱ्या, काम करणाऱ्या भागवत संप्रदाय, भक्ती संप्रदाय, एकूणच देशातला भारतीय विचार वारसातला महत्वाचा विवेकी विचार वारसाचा धागा असणारा महत्वाचा जो चार्वाक आणि विचारधारा म्हणतो आपण, त्याला लोकायत विचारधारा म्हणतो, तिथपासून तर बुद्ध, महावीर आणि सगळ्याच विचारधारांच्या संबंधातनं समजून घेण्याची, अभ्यास करण्याची, त्याच्याबद्दलचं दृष्टिकोन आपल्याला माहिती असला पाहिजे, यासाठी प्रयत्न महाराष्ट्र अनिसमध्ये कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि ते करण्यामध्ये अनेकांचं सहकार्य, सहभाग राहिला त्या त्या काळातले. पण मला वाटतं की या पद्धतीने एक सिरियस एफर्ट ज्याला म्हणू आपण, गांभीर्यपूर्वक आपण या विषयाबद्दल बोलावं, ऐकावं, समजून घ्यावं, चर्चा करावी, आपले शंका, आक्षेप, सूचना याबद्दल खुलेपणाने बोलावं, अशासाठी हे दिवसभराचं शिबिर महत्वाचं आहे. त्यामुळे मी पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्र अनिसच्या शिवाजीनगर शाखेतल्या सगळ्याच सहकाऱ्यांना त्याबद्दल धन्यवाद देतो की त्यांनी हा पुढाकार घेतला. आणि पुण्यामध्ये हे होतंय याचं पण एक स्थान महात्म्य आहे. पुणे ही महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून वगैरे वगैरे असं म्हटलं जातं किंवा म्हणून घेतलं जातं. त्यामुळे त्यामध्ये सांस्कृतिकतेचा काय गाभा आहे आणि त्याचा पाया काय आहे हे पुण्यामध्येच आधी चर्चेची सुरुवात किंवा तोंड फोडणं म्हणतो आपण त्याला, ही करता येणं हे पण एक आनंदाची गोष्ट आहे. आणि माझ्यासाठी थोडं आपण ज्याला खुसपट काढणं म्हणतो ना आपण इतरांचं, तसं पण आहे का असं मी म्हणतो की आपल्याकडे संत आणि समाजसुधारकांच्या संदर्भातली सगळ्यात सुरुवातीची अनेक पिढ्यांपूर्वी देखील खुसपट काढण्याचा कार्यक्रम पुण्यामधनं झालेला आहे. त्यामुळे त्या पुण्यामध्ये आपल्याला आताच्या आताच्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन, त्यामागचा भारतीय विवेकवादी विचाराचा परंपरा, वारसा आणि त्यामधला संत समाजसुधारकांचा जो काही योगदान आणि वारसा आहे, तो जो प्रागतिक मानवतावादी समताधिष्ठित विचारधारेचा धागा आहे, त्याची चर्चा आपण या ठिकाणी करतो. याचं एक महत्व आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला अतिशय मोलाचं वाटतं. अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये हे आम्ही बोलत आलो की अंधश्रद्धा निर्मूलन म्हणजे माणसांचा विश्वास, श्रद्धा याची तपासणी, प्रश्न विचारणं, तपासणं, चिकित्सा करणं, सारासार विचार विकसित करण्यासाठी प्रयत्न करणं. आणि आपण ग्रामीण भागामध्ये बरेचदा मुलांशी बोलताना असं म्हणतो, प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा, असेच का आणि तसेच का, आणि त्याच्यावरची अनेक उदाहरणं आपण देत असतो, जोडत असतो. ही प्रश्न विचारणं, तपासणं ही प्रक्रिया ही काही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या निमित्ताने सुरू झाली किंवा होते असं नाही. याचा पण एक मोठा वारसा एकूणच मानव समूहाला आहे. आणि माणसाच्या विकासाच्या टप्प्यांमध्ये जे नागरी विकासापासून, नागरी समाज विकास होण्यापासून तर धर्म ही संकल्पना विकसित होण्यापासून त्या सगळ्याच तपासण्याच्या, प्रश्न विचारण्याची प्रक्रिया मानवी जीवनामध्ये राहिलेली आहे. आणि त्याचं फार महत्व आहे, कारण त्याशिवाय आपण आता आधुनिक माणूस, मॅन द होमो सेपियन सेपियन असं होऊ शकलो नसतो. हा जो वारसा आहे तपासण्याचा, प्रश्न विचारण्याचा, चिकित्साचा, तो संतांनी देखील जोपासलेला आहे. संत हे केवळ उपदेश करण्याचं काम करत होते असा जो एक समज तयार केला गेलाय किंवा पोचवला गेलाय असं नाही. त्यांनी जे काही विचार आणि आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, हा त्या काळातला एक बंडखोरपणा होता. नरेंद्र दाभोळकर नेहमी असं म्हणायचे की अंधश्रद्धा निर्मूलनाचं बोलणं हेच एक बंडखोरी आहे, हाच एक विद्रोह आहे आजच्या काळातही. आणि आताच्या सामाजिक परिस्थितीत, सामाजिक राजकीय परिस्थितीमध्ये तर त्या डिस्कोर्समध्ये तर तो निश्चितपणे राष्ट्रद्रोह वगैरे वगैरे असं मानलं जातं. त्यामुळे तो राष्ट्रद्रोह आहे की नाही हा आपण नंतर चर्चेत जाऊया. पण असं अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार सांगणं, बोलणं, व्यक्त करणं हेच ज्या ठिकाणी नाकारलं गेलं, अशा समाज व्यवस्थेमध्ये ज्याला आपण गतानुगतिक पद्धतीने चालणारा समाज, ज्यामध्ये आपण जातीच्या आधारावर, जातीच्या मध्ये असलेली उतरण, वर्णव्यवस्थेची, त्यासोबत वर्ग व्यवस्थेची निर्माण झालेली,
आणि त्यानंतरचं त्याबद्दलचं शोषण, जातीच्या उतरंडीतलं, जाती अंतर्गत मधलं, या सगळ्याच्या सभोवतालामध्ये किंवा त्याचा आपण एक घटक भाग असताना आपण असं नुसतं बोलणं की जातीभेद अमंगळ, हे देखील त्या काळातली बंडखोरी होती, विद्रोह होता. आणि असे अनेक विद्रोहाची स्वरूपाची उदाहरणं किंवा घटनाक्रम आपल्याला बघायला मिळतात संतांमध्ये, संतांच्या त्यांच्या कार्यकर्तृत्वामध्ये. त्यामुळे मी असं म्हटलं की अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार वारसा हा संतांपासून पण येतो आणि त्यानंतरच्या पिढीतल्या समाजसुधारकांपासून. हे आपण संतांच्या नंतरच्या खांद्यावर उभे असलेले समाजसुधारक आणि समाजसुधारकांच्या खांद्यावर उभे असलेले आपण, अशी आपली पुढची आताची पिढी आहे. त्यामुळे हा सगळा विचार वारसाचा धागा काय होता आणि तो आपण काय मानला पाहिजे आणि तो आपण कशा पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचा विचार आजच्या काळाच्या कसोटीवर आपण केला पाहिजे, याच्याबद्दल निश्चितपणे समजून घेण्याची गरज आहे. हे खरं आहे की नरेंद्र दाभोळकरांनी त्यांच्या समकालीन लोकांनी किंवा त्याच्या आधीच्या पिढीतल्या लोकांनी देखील भारतीय भक्ती परंपरा आणि त्यामधला महाराष्ट्रातला मोठ्या प्रमाणात त्याचं अनुयायित्व आहे, फॉलोईंग असणारं वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय, याच्याकडे बघण्यामध्ये चूक केली, अंडरलाईन. आपण हे नक्कीच याची चर्चा करू शकू आणि त्याच्याविषयी पुढच्या काळात चर्चा उपस्थित करून अधिक व्यापक संवाद आपण निर्माण करू शकू की असं एक पाश्चात्य विचारधारा, जी फ्रेंच राज्यक्रांतीनं आलेले स्वातंत्र्य, समता, बंधुतेचा विचार, जो मानवतेचा वैश्विक विचार आहे, वैश्विक मूल्य आहे आपण म्हणू त्याला, ते सगळं आपण स्वीकारलं पाहिजे. भारतात असो जगात कुठेही मानवतेचा विचार सांगणारा काहीही गोष्ट होत असेल तर ती आपली आपण मानली पाहिजे, आपण त्याच्याशी आपलं नातं सांगितलं पाहिजे, जोडून घेतलं पाहिजे. परंतु आपल्या भारतीय विचार परंपरेमध्ये, याला मी भारतीय कसावर आधारित विवेकवादीची परंपरा म्हणतो, जी पाश्चात्य विवेकवादी विचार परंपरेपेक्षा अधिक समृद्ध आहे असं मला वाटतं, असं म्हटलं आहे. आणि त्याबद्दलचं मी सतत आतापर्यंत महाराष्ट्र अनिस मधल्या कार्यकर्त्यांच्या सोबतही, समविचारी संघटना संस्था, प्रागतिक विचाराच्या पुरोगामी संघटना संस्थांमधल्या सहकाऱ्यांच्या सोबतही आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वेगवेगळ्या फोरम्सवर वेगवेगळ्या निमित्ताने हे मांडायचा प्रयत्न केला आहे की आम्हाला पाश्चात्य विवेकी विचार परंपरेपेक्षा भारतीय कसावर आधारित विवेकी विचार परंपरा ही जास्त समृद्ध वाटते, जास्त मानवतावादी वाटते. याचा अर्थ असा नाही की पाश्चात्य विचारधारेतल्या आलेल्या जे काही मानवतावादी मूल्य आहेत ही काही आपण नाकारतोय. ती नाकारत नसलो तरी त्याच्यामधला जो आशय संपन्नता, माणूस म्हणून समजून घेण्याच्या दृष्टीने, माणूस आणि माणूस माणसामधले संबंध, मानवी संबंधांना समजून घेण्याच्या दृष्टीने आणि माणसाचं व्यक्तिमत्व कसं घडतं, कसं चालतं, कसं व्यक्त होतं, कसं वर्तन करतं, याच्याबद्दलचा जो काही तपशील आहे तो समजून घेण्याच्या दृष्टीने मला वाटतं भारतीय कसावर आधारित विवेकवादी विचार परंपरा ही जास्त समृद्ध आहे. त्यामुळे ह्या विचारधारेच्या परंपरेकडे आपलं मधल्या मागच्या काळात पूर्वसुरींच्या पिढ्यांमध्ये दुर्लक्ष झालं का? कदाचित आधुनिक भारत घडत असताना इंग्रजांमुळे शिक्षण, उच्च शिक्षण, इंग्रजी शिक्षण, त्यामुळे जगाशी संवाद संपर्क आला आणि त्यातली जी पहिली पिढी घडली तिच्यावर निश्चितपणे पाश्चात्य विचारधारेचा प्रभाव राहिला. कारण इंग्रजी शिक्षणामध्ये, त्या अभ्यासक्रमामध्ये मुख्यतः त्याचा गाभा होता, त्याचा भाग महत्वाचा होता. त्यामुळे स्वाभाविक आहे की फ्रेंच राज्यक्रांती असो, रशियन राज्यक्रांती असो, त्यानंतर सोबतच्या इतर त्या जगातल्या महत्वाच्या घडामोडी असो, पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध, त्या काळातल्या वसाहतवादी विचाराला, साम्राज्यवादाला, भांडवलशाहीला, वर्ग संघर्षाच्या संदर्भातल्या लढ्यांना, जे काही महत्वाचे घटना त्या काळातल्या इतिहासातल्या घडलेल्या आहेत, त्याचा एक मोठा प्रभाव त्या पिढीवर, पहिल्या शिकणाऱ्या पिढीवर राहिला आहे. आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांच्यावर त्या पाश्चात्य विचारधारेतल्या आलेल्या ह्या सगळ्या मूल्य संकल्पना आहे मानवतावादी, त्याचा प्रभाव राहिला असणार. पण तसं असताना देखील ज्या भागात आपण आहोत, ज्या भागातनं आपण येतो, जिथं जन्मलो, जिथं वाढलो, जिथं आपल्या सभोवताचा परिसर आपण समजून घेणं, तिथला काय विचार वारसा आहे समजून घेणं देखील महत्वाचं होतं. आणि त्याच्याशी आपला संवाद करण्याचा प्रयत्न ह्या त्या काळातल्या लोकांनी केला नाही असं नाही, केला, पण त्यांच्या आयुष्यातले प्राधान्यक्रम कदाचित वेगळे असतील त्यावेळेला. म्हणजे आपल्याकडं भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये हा वाद नेहमीच राहिला आहे आणि पुण्यातलंच या स्वरूपाच्या वादांना काही सुरुवात पण झाली. मग जहाल मावा विचारधारेचा मधला संघर्ष असो, की सत्यशोधकी ब्राह्मणी विचारधारेतला संघर्ष असो, किंवा आधी राजकीय किंवा आधी सामाजिक सुधारणा याबद्दलचा संघर्ष असो किंवा वादविवाद असो. त्यामुळे ह्यामधल्या प्राधान्यक्रमामध्ये स्वातंत्र्य मिळवण्याच्या लढ्यासाठीचं प्राधान्यक्रम आणि त्यासोबत आणि त्यानंतर करण्याचं म्हणून सामाजिक सुधारणेच्या लढ्याचं दुय्यमत्व, यामुळे देखील काही गोष्टींचे तोटे झाले असं म्हणता येईल. पण हे सगळं इतिहासाच्या मूल्यमापनाचा मुद्दा आहे.
पण त्यातलं जे अन्वयार्थ असा काढता येऊ शकतो आणि मला ते काढूनच पुढे जायचं आहे की आपल्या पूर्वसुरींनी या विचारधारेच्या पुरोगामी प्रागतिक विचाराच्या डाव्या पुरोगामी आपण म्हणतो परिवर्तनवादी विचारधारेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या ज्या ज्या काही विचार प्रवाह आहेत देशामध्ये त्यातल्या मंडळींनी हा प्रयत्न केला की आपल्या देशातल्या या समाज सुधारकांचा संतांचा जो काही विचार वारसा आहे तो काय आहे आणि त्याचं आणि आपल्या आताच्या जग बदलायचं जे काही तत्वज्ञान आहे याच्याशी काही नातं आहे का, हा प्रयत्न नक्की केला. पण तेवढ्या सशक्तपणे समृद्धपणे तो प्रयत्न फार काही पुढे गेलेला नाही. तो कदाचित आपल्या पिढीपर्यंत आमच्या पिढीपर्यंत किंवा आमच्या नंतर आपल्या येणाऱ्या नवीन पिढीपर्यंत तो पोचवायला आपण कमी पडलो. मग हा काय विचार संस्कार होता जो आपण अधिक जास्त गांभीर्याने त्याच्याकडे बघायला पाहिजे. तर मला असं वाटतं की भारतीय परंपरेमध्ये माणसाचं व्यक्तिमत्व समजून घेण्याचा जास्त प्रयत्न केला गेलाय. त्याच्या भावभावना, त्याच्या व्यक्तिमत्वाच्या गरजा, नैसर्गिक त्याबद्दलची जी काही प्रेरणा आहे त्या संबंधात त्याला कसं हाताळायचं, त्याला कशा पद्धतीने त्यातल्या चांगल्या गोष्टींना कसं वृद्धिंगत करायचं आणि चुकीच्या किंवा मर्यादित अशा त्याला कसं मर्यादित करायचं चुका याबद्दलचा फार खोलात विचार करायचा प्रयत्न त्या काळात केला. तो पूर्णपणे शास्त्रीय पूर्णपणे वैज्ञानिक दृष्टी घेणारा होता असंही नाही, पण तरीही त्या दिशेने तो जाणारा राहिला. आणि यामध्ये संतांचं देखील निश्चितपणे आपल्याला योगदान आहे असं बघायला मिळतं. एकूणच भारतीय विचारधारेतल्या भक्ती परंपरेचं याच्याबद्दलचं एक महत्वाचं योगदान आहे. माणसांना जोडून ठेवण्याचं काम, समाज बांधून ठेवण्याचं काम, समाजाला पुढे नेण्यासाठी प्रेरणा देण्याचं प्रोत्साहित करण्याचं काम त्या काळातल्या या भक्ती संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या संतांनी केलेलं आहे. आणि ही संतांची परंपरा हा वारसा काय आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला त्याच्याशी आज आपलं नातं काय हे नीटपणे सांगता येणार नाही. याच्याबद्दल काही अभ्यासकांनी निश्चितपणे प्रयत्न केले त्या काळात आणि त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अगदी ह्या मला असं वाटतं की 3-4 व्यक्तिमत्वांची नावं याच्याबद्दलची घेतली पाहिजेत की ज्याकडनं म्हणजे वारकरी संप्रदाय, भागवत संप्रदाय ज्याला म्हणतात, वारकरी परंपरा आपण ज्याला म्हणतो, त्यामधल्या नामदेव, ज्ञानेश्वर, तुकारामांपासून अनेकांची नावं घ्यायला पाहिजे अशी महत्वाचं व्यक्तिमत्व आणि विविध धर्म जाती समूहांमधनं आलेली अशा स्वरूपाची व्यक्तिमत्व राहिली. पण त्या 12व्या शतकातली दुसरी श्रवण परंपरा आहे बसवेश्वरांची, बसवांनांची, याचा एक उल्लेख आपल्याला निश्चितपणे कृतज्ञतापूर्वक केला पाहिजे की महाराष्ट्र कर्नाटकाच्या भागामध्ये त्याचा एक मोठा प्रभाव त्या काळातही राहिलेला आहे आणि आता देखील त्याच्याबद्दलचे धागेदोरे आपल्याला बघायला मिळतात. त्याचे संदर्भ आपल्याला आजच्या मानवी जीवनांमध्ये आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे हे सगळ्यांचा त्याचा जसा एक भक्ती संप्रदायातला विचार वारसाचा आपल्याला उल्लेख कृतज्ञतापूर्वक केला पाहिजे, तसं मला वाटतं आपल्याकडे महानुभावांचं जे काही विचारधारा चक्रधर स्वामींनी ज्या पद्धतीची मांडणी त्या काळात केलेली आहे, लिंगभेद नाकारल्यापासून तर स्त्री पुरुष समतेचा विचाराबद्दलचं, स्वातंत्र्याचा उद्घोष करण्याविषयीचं, हे सगळं त्या काळात बंडखोर वृत्तीनेच त्यांनी केलं आणि त्यासाठी त्यांनी या सगळ्यांनी त्या काळात सोचलं पण भोगलं पण, तेवढा त्रास सहन करून त्यांनी पुढे जायचा प्रयत्न केला. तसं आपल्याकडे मला वाटतं नाथ संप्रदायाकडे पण बघायला पाहिजे की त्यामधली जी परंपरा आहे, म्हणजे ज्ञानेश्वरांना नाथ संप्रदाय म्हणायचं का आपण भागवत संप्रदाय म्हणायचं, असं ह्याच्याबद्दलचे चर्चा, वाद किंवा काही मतमतांतरे आपल्याला बघायला मिळतात. कारण त्यांना जो विचार वारसा मिळाला होता कुटुंबातनं तो मुख्यतः नाथ संप्रदायाचा होता असं आजचे संदर्भ अभ्यासकांचे सांगतात. त्यामुळे असे जे काही एक परस्परांशी कमी जास्त प्रमाणात जोडलेले, परस्परांशी संवादी असलेले, पण तरीही स्वतःचं काहीतरी एक तत्व घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करणारे हे भक्ती संप्रदायाचे वेगवेगळे विचार प्रवाह आहेत. यामध्ये सुफी संप्रदायाचं पण आपल्याला निश्चितपणे उल्लेख केला पाहिजे. आपल्याकडे दर्गा हा प्रकार जो बघायला मिळतो तो सगळा सुफी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्या काळातले जे अवलिया, इस्लाममध्ये त्याला अवलिया म्हटलं जातं, जे आपण ज्यांना संत म्हणू शकतो, असे त्या काळातले जे राहिले ज्यांनी इस्लाम मधल्या देखील धर्म सुधारणेसाठी आणि सर्वसामान्य माणसांना धर्म पालनासाठी काय त्याचं सुलभीकरण करता येईल असे प्रयत्न केले. त्या सुफी संप्रदायाच्या या अवलियांची प्रतीक म्हणजे ती दर्गा आहे. पण ती दर्गा ही आता अंधश्रद्धेची ठिकाणं झाली आहेत किंवा त्याला आपली माध्यम, समाजकारणी, राजकारणी देखील त्याला एक्झॅग्रेटेड अशा स्वरूपाचं प्रचार प्रसाराचे रूप देतात की हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक वगैरे वगैरे, इतकं ते संकुचित आणि ज्याला प्रचारकी अशा स्वरूपाचं त्याला रूप फक्त देण्याचा प्रयत्न केला. पण प्रत्यक्षामध्ये त्याचा जो विचार होता तो असाच भक्तीचा पण मानवतावादी दृष्टिकोनाचा प्रतिनिधित्व करणारा राहिला. त्यामुळे हे सगळे विचारधारा या आपल्याकडे त्या काळातल्या भक्तीचा प्रवाहाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जरी असल्या
तरी त्या काळातल्या समाज बदलासाठी आपापलं योगदान देणाऱ्याला आहेत. मी याचे अनेक असे उल्लेख करता येतील की त्यामधल्या अनेक वेगवेगळ्या विचारधारेतल्या लोकांचे की ज्याचा संदर्भ घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणजे आपल्याकडे आपण आता उद्घाटनाच्या निमित्ताने जी काही 2 गाणी म्हटली, एक अभंग आपण ऐकला संत तुकारामांचा आणि साने गुरुजींची आपण खरा तो एक प्रार्थना आपण एकत्रित म्हटली. या दोन्हीचा जो सार आहे प्रेम धर्माचा, प्रेम प्रेरणेचा, तोच मला वाटतं सगळ्याच संतांच्या किंवा भक्ती संप्रदायातल्या सगळ्याच वेगवेगळ्या विचार प्रवाहांच्याकडनं ध्वनित होताना आपल्याला दिसतोय. त्यामुळे वारसा आपला काय आहे हा जर आपण बघायचा असेल तर मला वाटतं की मानवतेचा, समतेचा, समानतेचा, स्त्री पुरुष स्वातंत्र्याचा, सारासार विचाराचा, चिकित्सेचा, तपासण्याचा, जे अमानुष हिंसक किंवा माणुसकीला घाणे आहे अशा स्वरूपाचा विरोध करण्याचा, त्यासाठी बंडखोरी करण्याचा, आपापल्या परीने त्या त्या काळातला संघर्ष त्यासाठी करण्याचा असा सगळा वारसा आहे. आणि हा वारसा मला असं वाटतं की आपल्याला प्रेरणाच देणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करायचं असेल तर अतिशय पूर्व प्राथमिक गरज असते की अंधश्रद्धा निर्मूलक होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीला सुरुवातीला स्वतःलाच तपासावं लागतं. स्वतःपासून त्याची सुरुवात करणं अपेक्षित असतं. आणि स्वतःपासून सुरुवात करायची असेल तर स्वतः आपण आपल्या श्रद्धा, आपले विश्वास, आपल्या दैनंदिन जीवनातली वर्तणूक, आपले भावबंध, आपले मानवी संबंध, आपण व्यवहार, आपले जगव्यवहार जे काही आहेत त्यामधले वर्तणूक, त्याबद्दलचे आपले प्राधान्यक्रम, त्यामधला आपला सामाजिक बांधिलकीचा दृष्टिकोन काय आहे, त्याबद्दलचं त्यामध्ये त्याविषयी आपल्या मनामध्ये असणारी कणव, प्रेम, जिव्हाळा, आत्मीयता, बांधिलकी, याबद्दल आपण काय विचार करतो किंवा वर्तन करतो, आपली सायकी काय म्हणते, हे तपासल्याशिवाय आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलक खऱ्या अर्थाने होता येत नाही आणि होता आलं पण नाही पाहिजे. त्याबद्दल आपण स्वतःशी पण प्रामाणिक असण्याची गरज असते. आणि तसंच यावेळेला आपण तपासायला लागतो. आणि हे सगळं मला वाटतं संतांच्या काळांनी देखील आपापल्या परीने त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये पण करायचा प्रयत्न केलेला आहे. त्या काळात म्हणजे एक संत तुकारामांचं उदाहरण घेतलं तर स्वतःकडे असलेल्या सावकारीच्या पारंपरिक व्यवसायामध्ये अनेकांना फसवणूक करून त्यांचे जमीन जुमले, प्रॉपर्ट्यांचे दस्तऐवज असलेले आपल्याकडे असलेले जाळून टाकणारा माणूस, की ज्यामध्ये शोषण आहे, फसवणूक आहे, गुलामगिरी आहे आणि गरिबाचं अधिक त्यामधलं हन्न होत आहे, असं त्यामध्ये आपण करत असल्यामुळे आपल्याला आपण ते नाकारलं पाहिजे अशी भूमिका घेऊन एवढं बंडखोरी करणं सोपी गोष्ट नाही. सर्वसामान्य माणसाला सहज करता येणारी गोष्ट नाही. पण हे आपल्याला अंधश्रद्धा निर्मूलक म्हणून काम करायचं असेल, व्हायचं असेल तर आपल्याला ते स्वतःपासून सुरुवात करावी लागते. हे संतांकडनं पण आपल्याला शिकण्यासारखं आहे, समाज सुधारकांकडनं पण शिकण्यासारखं. त्यांनी त्यांच्या परीने त्यांच्या त्या स्थलकाल परिस्थितीच्या मध्ये शक्य असेल ते केलेलं आहे. ते परिपूर्ण कधी नव्हते, आपणही परिपूर्ण असू शकत नाही. कारण मी असं मानतो किंवा विश्लेषण करताना आपल्याला हे मानलं पाहिजे की आपण ज्या स्थलकाल परिस्थितीत आहोत आणि आपल्याला ज्या गोष्टी करायच्या आहे, एकूण स्थलकाल परिस्थितीचा एक प्रभाव, चांगले वाईट परिणाम त्याच्यावरही असतातच. पण त्यामध्ये आपण काय करतो, आपण आपली कृती, आपलं डिटर्मिनेशन काय आहे याच्यावर पण बदलाच्या, परिवर्तनाच्या शक्यता अवलंबून असतात. ते त्या संतांच्या जीवनामध्ये पण आपल्याला बघायला मिळतं. संतांचा वारसा आपल्याला समजून घेताना ते इतकं परखडपणे बोलताना आपल्याला बघायला मिळतात, लिहिताना. म्हणजे संत तुकारामांचा तो प्रसिद्ध संत अभंग तर आहे, ऐसे संत झाले कळी, तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली, पुढे भांग वाढविली, भांग भुरका हे साधन, पची पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग, तेथे कैसा पांडुरंग. इतकं स्पष्ट व्यसनमुक्तीच्या बद्दल इतकं परखड स्पष्ट बोलणारा माणूस त्या काळात, की त्याला हे स्पष्ट होतं की व्यसन हे आपल्याला सारासार विचार करायला, आपल्या मेंदूला परावृत्त करतं, म्हणून त्याच्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि असा व्यसन करणारा कोणी संत असू शकत नाही, इतकं स्पष्टपणे ते सांगतायत. दुसऱ्या बाजूला एकनाथांचा तो प्रसिद्ध अभंग आपल्याला माहिती आहे की ज्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की अंगा लावनिया राख, करी भलतीचं पाप, मेळवी शिष्यांचा मेळा, अवघा भांगेचा घोटाळा, एका जनार्दनी सोंग, तेथे नाही पांडुरंग. म्हणजे अशा पद्धतीचे जे काही स्वतःला अवलिया म्हणून घेणारे, अंगावर राख पासणारे, याचं चांगलं दर्शन आपल्याला कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये दर 12 वर्षांनी घडतं. पण आणि त्याच्याबद्दल पण लिहून ठेवलंय संतांनी की कुंभमेळा काय आहे, काय प्रकार आहे. अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये बद्दलचं तर अतिशय स्पष्ट
दिशा दिग्दर्शक अशा स्वरूपाचं आणि आपल्या सगळ्यांना काम करताना कार्यकर्त्याला अंधश्रद्धा निर्मूलकाला प्रेरणादायी अशा पद्धतीचं लिखाण त्या त्या काळात संतांनी करून ठेवले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याबद्दलचं एक आदर्श व्यक्तिमत्व असं आपल्याला म्हणता येईल की ज्यांच्या ग्रामगीतेला, मी जबाबदारीने सांगतोय, ज्यांच्या ग्रामगीताला आपण सगळ्यांनी वाचलंच पाहिजे याकरता की ज्याला संविधान मान्य आहे आणि संविधानाच्या आधारावर देश चालावं असं वाटतो, त्या संविधानाचं एक्झिक्युशन अंमलबजावणी करण्यासाठीच एक मार्गदर्शक ग्रंथ म्हणून ग्रामगीतेकडे आपण बघायला पाहिजे. कारण राष्ट्रसंतांनी त्याच पद्धतीने त्या ग्रामगीतेतल्या सगळ्या श्लोकांची रचना केलेली आपल्याला बघायला मिळेल की संविधानातली जी वेगवेगळी मूल्य आहेत ती कार्यवाही आणायची असेल तर ग्राम पातळीवर, गाव पातळीवर काय विचार करायला पाहिजे, कसा विचार करायला पाहिजे, त्यामागे दृष्टिकोन काय असले ते राष्ट्रसंत काय म्हणतात, चमत्काराच्या भरीभरूनी झाली अनेकांची धुळदाणी, संत चमत्कार यापुढे कोणी नका वर्णू सज्जन हो. चमत्काराचं समर्थन अजिबातच होऊ शकत नाही. आता हे चमत्काराचं समर्थन करण्याचं धारिष्ट्य 30-35 वर्षाच्या 3-3.5 दशकांच्या अंधश्रद्धा नियमाच्या संघटित त्यामुळे महाराष्ट्रात तरी कोणी करत नाही चमत्काराचं समर्थन करण्याचं. महाराष्ट्राबाहेर लगतच्या राज्यांमध्ये जर आपण बघायला गेलो, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर, तर आपल्याला बॉर्डरच्या जिल्ह्यांमध्येच महाराष्ट्राच्या लगतच्या अनेक अशा स्वरूपाचे चमत्कारांचा दावा करणारे बाबा बुवा बघायला मिळतात. म्हणजे एकदा मी इंदोरला गेलो होतो, बाबासाहेबांच्या 125व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने आपण महाराष्ट्र निसर्गाची यात्रा काढली होती संविधानाचा आणि बाबासाहेबांचा जागर करायला. तिचा समारोप आपण बाबासाहेबांच्या जन्मगावी ठेवला आणि त्या निमित्ताने तिथं आम्ही पत्रकार परिषद एक घेतली होती. तर त्या ठिकाणी येणाऱ्या पत्रकारांकडनंच इतके भारंभार प्रश्न येत होते की असं असं प्रकरण आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय करणार. हे कुठं मध्य प्रदेश मधल्या इंदोर आणि बऱ्हाणपूर आणि या भागातल्या जिल्ह्यांमधली अनेक तक्रारी आणि त्या पण माध्यमातल्या प्रमुख जबाबदार पत्रकारांकडनं, नॅशनल न्यूज मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातली येत होत्या. कारण काय, कारण त्यांना ते सभोवताली बघायला मिळत होतं, अनुभवायला मिळत होतं आणि त्याच्यातलं जे काही शोषण फसवणूक दिसत होती. पण हे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये राज्य म्हणून हा स्वरूपाचा जो अवेअरनेस, जागरूकता तयार झाली ती महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये तुलनेने नाही. काही राज्य अपवाद आहेत, म्हणजे दक्षिणेमधली काही राज्य, केरळ, तामिळनाडू यासारखी, की ज्यामध्ये डाव्या विचाराच्या प्रभाव असणाऱ्या संघटना संस्थांचं कार्य, त्यामुळे तिथं याबद्दल काही दुसरा फरक आपल्याला बघायला मिळतो. पण चमत्कार किंवा अंधश्रद्धेची जी जी प्रतीकं आहेत, बोवाबाजी, फसवणूक, शोषण आणि त्यासाठी हत्यार म्हणून उपयोगात आणलेला वापरला जाणारा चमत्कार, याच्याबद्दल जसं राष्ट्रसंतांनी म्हटलंय ते आजही लागू आहे आपल्या जीवनामध्ये, किंवा आपल्याला याबद्दलचा उद्घोष करूनच पुढे संवाद आपला सुरू करता येऊ शकतो अशी स्थिती आहे. संतांनी ज्या देव संकल्पनेचा विचार केला होता, ज्या उदात्तपणे त्याच्याकडे बघितलं होतं, त्यामध्ये विठ्ठल हे प्रतीक त्याबद्दलचं मानलं. आणि मला असं वाटतं की विठ्ठल असं विठ्ठल रखुमाई असं एकमेव दैवत असेल की ज्याच्या हातामध्ये कुठलंही शस्त्र नाही, जो पूर्णपणे अहिंसक आहे, जो कुठल्याही आवेशपूर्ण अशा स्वरूपाचं हावभावामध्ये नाही, कटीवर हात घेऊन विटेवर उभा आहे आणि तो कुठल्याही स्वरूपाचं हिंसेचा पुरस्कार करत नाही. शांततेचा, समतेचा संदेश त्याच्याकडनं आपण घेऊ शकतो. त्यामुळे अशा दैवत, उन्नत आणि अहिंसक, मानवतेचा संदेश, समतेचा संदेश देणाऱ्या विठ्ठलाच्या, पांडुरंगाचं दैवत्वाचं प्रतीक मानून वारकरी संप्रदाय आणि ऐकूनच भक्ती संप्रदायाचा जो विचार वारसा पुढे जातोय त्याच्याकडे बघताना आपण अधिक सम्यकपणे बघायची गरज आहे. त्याला समजून घेताना आपण अधिक सम्यकपणे समजून घेण्याची गरज आहे असं मला वाटतं. त्यामुळे मी जे सुरुवातीला म्हटलं की आपल्या पूर्वसुरींनी ह्याबद्दलच्या काही चुका केल्या किंवा या मर्यादा राहिल्या, ज्याला आपण हिस्टॉरिकल ब्लंडर्स म्हणतो, की ज्याच्यामुळे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन, आपल्या कामाचा दृष्टिकोन, आपला संबंध ठेवण्याचा दृष्टिकोन मध्ये काही फरक पडले किंवा तोटे झाले, ते आपल्याला काळानुसार दुरुस्त करायला पाहिजे. आणि त्यामध्ये कदाचित अंधश्रद्धा नियमाच्या कामाच्या संदर्भात मी असं म्हणू शकेल, कारण मी त्या सगळ्या वाटचालीचा साक्षीदार आहे गेल्या 30 वर्षाच्या, की अंधश्रद्धा निर्मूलक म्हणून, संघटना म्हणून काम करताना जेव्हा याबद्दलचा कायदा करण्याची प्रक्रिया चालू होती त्यावेळेला वारकरी संप्रदायामध्ये तिथल्या डाव्या पुरोगामी परिवर्तनवादी विचाराच्या लोकांचा त्यांच्या सोबतचा असलेला संवाद नसल्यामुळे, त्याबद्दलची एक पोकळी त्यामध्ये त्यांच्या निर्माण झालेली असल्यामुळे ती भरून काढण्याचं काम विद्वेषी आणि धर्माधिष्ठित राष्ट्र निर्मितीची संकल्पना घेऊन काम करणाऱ्या लोकांनी
भरून काढण्याचा प्रयत्न केला त्यांच्या वेगवेगळ्या नावाने, कोणी वारकरी सेनेच्या नावाने, कोणी सनातन धर्माच्या नावाने, किंवा अजून कोणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून पाणी वाटप, दूध वाटप, खाद्य वाटपच्या निमित्ताने तिथला चंचू प्रवेश करून ती भरून काढायचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल त्यांना काही फॉलोईंग पण तयार झालं आणि त्यातनं वारकरी संप्रदायातल्या लोकांचा अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा व्हायला विरोध आहे असा एक आगडोम उभा केला गेला. त्याला इथले राज्यकर्ते ज्यांना राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे अनेक सुधारणांच्या संदर्भात ते देखील बळे पडलेले होते, कारण मतांच्या गणिताचा मुद्दा येतो. मतांच्या राजकारणासाठी ते जर सत्ता कारणासाठी जर त्याचा विचार करत असतील तर त्यांना त्यामुळे भीती वाटत होती. त्यामुळे ही परिस्थिती काही निर्माण झाली की ज्याच्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कामात असणाऱ्या आपल्यासारख्या आमच्यासारख्या सहकाऱ्यांना वारकरी संप्रदायाशी संवाद निर्माण करायची गरज निर्माण झाली. हे मी निश्चितपणे एका अपराध भावनेने पण सांगतोय आणि जबाबदारीने देखील सांगतोय की अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा महाराष्ट्रात होऊ घातलेला होता आणि त्याला खोडा घालण्याचं काम जेव्हा वारकरी संप्रदायाचा वापर करून, वारकरी संप्रदायातल्या काही लोकांचा वापर करून सनातनी मंडळींनी केला, त्यावेळेला आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्या याबद्दलचा बघण्याचा दृष्टिकोन काय समजून घेतला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या संदर्भात आपली भूमिका काय ते त्यांना पोचवली पाहिजे आणि ते ज्या भागवत संप्रदायाचा, वारकरी संप्रदायाचा झेंडा घेऊन काम करतायत त्याचा विचार वारसा काय आहे संतांचा खरा, जो कालसुसंगत ठरू शकतो, तो देखील त्यांच्याशी आपण बोललं पाहिजे. अशा गरजेतनं त्यावेळेला वारकरी संप्रदायाच्या सोबतचा संपर्क संवाद उभा राहील आणि ते करत असताना आपण अंधश्रद्धा निर्मूलन काम करणारे दाभोळकर असो, अविनाश पाटील असो, अजून थेटपणे वारकऱ्यांशी बोलण्याची तयारी आमची जरी असली तरी वारकरी संप्रदायातले जे धोरण करणारे होते ते आमच्याशी बोलायला तयार होते असं नाही. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये काही लोकांनी त्या काळात एक महत्वाची भूमिका पार पडली. त्यामध्ये मला असं वाटतं की प्राध्यापक डॉक्टर सदानंद मोरे सरांचं एक महत्वाचं नाव आहे की ज्यांनी पुढाकार घेतला, ज्यांनी पहिल्यांदा जाहीरपणे अशा स्वरूपाचं वक्तव्य केलं की वारकरी संप्रदायाने अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कायद्याला विरोध करू नये, वारकरी संप्रदायाने याचं समर्थन केलं पाहिजे आणि त्यातनं चर्चेला तोंड फुटलं. त्यानंतर दाभोळकरांच्या खुनानंतर जी परिस्थिती होती त्यामुळे श्यामसुंदर सोन्नूर जे खरे पत्रकार आहेत पेशाने पण आता ते हरिभक्त पारायण म्हणून याबद्दलचा विचार नेतात, त्यांनी याबद्दलचा जाहीरपणे सहभागी होण्याची भूमिका घेतली. त्यातनं या स्वरूपाचा संवाद खरं सुरू व्हायला मदत झाली असं मला वाटतं. पण ही जी मर्यादा राहिली किंवा हा जो मोठा काळाचा पट असा आहे की ज्यामध्ये आपला संवादच आपण तोडला, त्याला वारकरी संप्रदाय जबाबदार नाही तर पुरोगामी परिवर्तनवादी मानवतेचा विचार घेऊनच समाज परिवर्तनासाठी काम करणाऱ्या संघटना, संस्था, विचारधारा, पक्ष संघटनांच्या मधल्या नेतृत्व करणाऱ्या, धुरीणत्व करणारे लोक जास्त जबाबदार आहे असं मला वाटतं. तो संवाद आपण कशा पद्धतीने आता पुनर्स्थापित करायला पाहिजे हे आपल्या पुढचं एक गरज आहे आणि त्या दृष्टीने आजची ही दिवसभराचं शिबिर, हे कार्यशाळा, हा संवाद हा महत्वाचा आहे असं मला वाटतं. आता याच्यामध्ये अजून एक याचा पैलू आहे की वारकरी संप्रदाय, भक्ती संप्रदायातल्या लोकांशी संवाद, आजच्या परिस्थितीमध्ये संवाद करण्याने परिवर्तनाचा विचाराला ताकद मिळेल म्हणून तो करायचा आहे, एक रणनीती म्हणून तो करायचा आहे, एक धोरणीपणा म्हणून तो करायचा आहे, आपली गरज म्हणून तो करायचा आहे की खरोखरच संत विचार, वारकरी किंवा एकूण भक्ती संप्रदायातला विचार हा कालसुसंगतपणे आपल्याला समजून घेणं हे फायद्याचं आहे आणि त्याचा उपयोग, त्याची प्रेरणा, त्याचं प्रोत्साहन हे आजही आपल्याला समाज बदलाच्या, समाज परिवर्तनासाठी प्रेरक ठरणारी गोष्ट आहे म्हणून करायचा आहे असा प्रश्न आहे. हा आक्षेप आपल्यातल्याही सहकाऱ्यांकडनं आला, पत्रकार माध्यमातल्या लोकांकडनं आला आणि विरोधकांकडनं तर नक्कीच आला की अंधश्रद्धा निर्मूलनवाले वारीमध्ये कसं काय दिसत आहेत. पोटशिव सुरू झाला 10 वर्षापूर्वी जेव्हा या पद्धतीचं, म्हणजे परवाच्या मागच्या आपल्या एक दिवस वारीच्या कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळेला मी पुन्हा हा मुद्दा जाणीवपूर्वक उद्धृत केला. गेल्या 4-5 वेळा माझ्या भाषणांमध्ये ही जाणीवपूर्वक मी उल्लेख करतोय की होय, अंधश्रद्धा निर्मूलन आम्ही एक दिवस वारीच्या उपक्रमामध्ये सहभागी आहोत, कारण आम्ही संत विचाराचा अंधश्रद्धा निर्मूलनाशी जे काही आहे भावबंध हे समजून घेऊ इच्छितो आणि तो प्रामाणिकपणे आम्हाला पुढे घेऊन जाण्याची इच्छा आहे म्हणून आम्ही तिथं आहोत. कुठल्याही रणनीतीचा भाग म्हणून किंवा धोरणीपणा ठेवून आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणून आपण नाही, हे पण आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. समाज बदलाची प्रक्रिया आपण घडवत असताना एक संघटना, एक संस्था आणि त्याच्यात काम करणारे कार्यकर्ते हे जे काही करतात किंवा जे त्यांनी केलं पाहिजे हे समाज बदलाच्या प्रक्रियेला गती देणारं, त्याला अधिक व्यापक अंगाने पुढे घेऊन जाण्यासाठी उपयोगी पडणार अशा स्वरूपाचं धोरण आणि कृती असली पाहिजे.
त्यालाच आधारित असे कार्यक्रम असले पाहिजे. आणि त्या दृष्टीने देखील याच्याकडे बघायची गरज आहे की एक मोठा जनसमुदाय आहे महाराष्ट्रातला, एक 10-15 लाख लोक महिनाभर पायी चालतात, त्या सगळ्या माहोलमध्ये स्वतःला सहभागी करून घेतात. हे जे काही घटित आहे त्या घटिताकडे आपण सकारात्मकतेने बघायचं का नकारात्मकतेने बघायचं, हा एक मुद्दा आहे. कारण आपल्याकडे आपल्याच डाव्या पुरोगामी पूर्वसुरींकडनं या स्वरूपाचे उल्लेख झाले आहेत त्याच्याबद्दल की टाळ कुठे आहेत, काय करतात. या स्वरूपाचे मुद्दे काही चर्चेचे होऊ शकतात किंवा वादाचे ठरू शकतात की वारकरी वारीमध्ये असताना माऊली म्हणून लहान थोर कोणी असो, गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष कोणी असो, एकमेकांच्या पाया पडतात. पण तेच वारकरी गावामध्ये गेल्यानंतर पुन्हा जात वर्ग संघर्षाचे घटक घडून त्याचे बाधित पण होतात किंवा त्याचे लाभार्थी पण होतात. हे सगळं द्वैत आहे, हे पण समजून घ्यायला पाहिजे आणि त्याच्याबद्दलचा संवादही केला पाहिजे. त्याच्यामध्ये बदलाच्या शक्यता नक्कीच आपल्याला काढता येऊ शकतील असं मला वाटतं, शोधता येऊ शकतील आणि त्याच्यावर आपल्याला पुढे एकत्रितपणे काम करता येऊ शकेल. त्यामुळे बदलाची, परिवर्तनाची प्रक्रिया ही सातत्याने चालत असते, याच्यावर विश्वास ठेवून माणूस हा बदलतो या प्रक्रियेवर विश्वास ठेवून, आणि माणूस बदलण्यासाठी, मानव समूह बदलण्यासाठी काही काळ जाऊ द्यावा लागतो. त्या काळामध्ये काही जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात, सातत्यपूर्ण, चिकाटीने निराश न होता ते प्रयत्न करावे लागतात. या भूमिकेतनं आपण संत विचार, भागवत संप्रदाय, विचारधारा आणि वारकरी परंपरा ह्याच्याकडे बघायला पाहिजे असं माझ्यासारखंच मत. त्यामुळे संत आणि त्यांचा विचार, याचा वारसा आपल्याला जो पुढे घेऊन जायचा आहे, त्याच्यामध्ये मला देवसंकल्पना, देव म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं त्या, मी जसं म्हटलं पांडुरंगांच्या संबंधात ही भावना तशी आहे, तसं संतांनी अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये आपण जे जे मुद्दे हाताळलो जवळजवळ सगळ्याच गोष्टींबद्दल, मग त्या अंधश्रद्धेमधले भूत संकल्पना असो, साक्षात्कार असो, अवतार असो, किंवा उपासना संदर्भातले उपास तापास कर्मकांड, पूजाविधी, यज्ञयाग, या सगळ्याबद्दल अतिशय स्पष्टपणे, परखडपणे आपली मतं व्यक्त केलेली आहेत त्या काळात. आपल्याकडे तर आता देवस्थानांना घेऊन जाणं, तीर्थक्षेत्र पर्यटन हा एका बाजूला धंदा आहे आणि दुसऱ्या बाजूला राजकारण पण आहे. सर्व मतदारसंघांमधले आमदार हा एक कार्य नित्य नियमाने करतात लोकांना खुश करण्यासाठी. कारण आपल्याकडे एका बाजूला युवा मतदार मोठ्या संख्येने आहे आणि त्याच्या खालोखाल ज्येष्ठ नागरिकांची संख्या देखील मोठ्या संख्येने आहे, मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कशा पद्धतीने खुश करता येऊ शकेल याच्यासाठी या स्वरूपाची तीर्थक्षेत्र पर्यटनाचे कार्यक्रम स्पॉन्सर केले जातात. त्याबद्दल काय म्हणतात संत, ते तर आपल्याला हे पण प्रसिद्ध आहे, जत्रा में फतरा बिठाया, तीरथ बना पाणी, दुनिया बई दिवानी, पैसो की दुलदानी. संत कबीरांनी इतकं स्पष्टपणे म्हणून ठेवलंय. म्हणजे यात्रा जत्रा हे मानवी समूहांना एकत्र येण्याचं, आनंद साजरा करण्याचं, वेगवेगळ्या स्वरूपाच्या काही कला, सांस्कृतिक अभिव्यक्त करण्याचं हे माध्यम असू शकतं, पण ते श्रद्धा आणि उपासनेचाच फक्त भाग आहे आणि त्यासाठीच आपलं सगळं वेळ, श्रम, पैसा त्याच्यात गुंततो, याचं साध्य असू शकत नाही, एवढं स्पष्टपणे संत कबीरांचं म्हणणं आहे. या पद्धतीच्या, म्हणजे तुकाराम महाराजांनी पण याबद्दलचं म्हटलंय की तीर्था दोंडा पाणी देव रोकडा सज्जनी, मिळाली संत संग समर्पित भले अंगी, समर्पिता भले अंगी, तीर्थो भान फळे, भाव फळे येथे अनाडते फळे. म्हणजे इतक्या स्पष्टपणे तीर्था दोंडा पाणी आहे, देव रोकडा सज्जनी असं तुकाराम महाराज म्हणतात. त्यामुळे अशा पद्धतीचं जे काही आज जीवन व्यवहार आहेत किंवा त्यासाठीचं प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यामधले हितसंबंध सामाजिक, राजकीय किंवा आर्थिक देखील साधण्याचा प्रयत्न केला जातो, त्याच्याविषयी संतांनी त्या काळात आपण म्हणून ठेवलंय. अनेक संकल्पना ज्या आजही माणसाला प्रभावित करत असतात, मग ती खरे खोटेपणाची बोलण्याच्या संदर्भातली असेल, पाप पुण्याच्या संदर्भातली असेल, स्वर्ग नरक असेल, जन्म पुनर्जन्म असेल, पूर्वजन्म असेल, याचा एक प्रभाव संस्कारातनं आपल्याकडे पिढ्यानुपिढ्या दिला गेलेला आहे आणि त्याच्यामुळे आपण अनेक कर्मकांडींमध्ये, उपासनांमध्ये अडकलेलो असतो किंवा अडकून राहावं अशी एक व्यवस्था आपल्या सभोवताली केली गेलेली आहे. त्या सगळ्याबद्दल देखील तुकाराम महाराजां आणि अनेक संतांनी लिहिले आहे. तुकाराम महाराज म्हणतात, पापाची वासना नको दाऊ डोळा, त्याहून आंधळा बराच मी, निंदेचे श्रवण नको माझे कानी, पधीर करोनी ठेवू देवा, अपवित्र वाणी नको माझ्या मुखा, त्याहून मुखा बराच मी, नको मज कधी परस्त्री संगती, जनातून माती उठवा भली. इतकं स्पष्ट या पापपूर्ण विषयक संकल्पनेच्या संदर्भात तुकाराम महाराजही म्हणतायत. या एका बाजूला या सगळ्या बद्दलचा ताण त्या काळातल्या संतांनी देखील
अनुभवला असणार आहे, त्याशिवाय त्यांनी या पद्धतीचं परखडपणे मत व्यक्त केलं नाही. मला असं वाटतं की नामदेव ज्ञानेश्वरांच्या काळानंतर, त्यांच्या योगदानानंतर मधल्या काळात अनेक संत वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या समूहांमधले होऊन गेले, सर्व धर्मांमधले देखील होऊन गेले असले तरी तुकाराम महाराजांचं त्याबद्दलचं जे चिंतन होतं आणि त्याबद्दलची व्यक्तता होती ही निश्चितपणे महत्वाची राहिली असं मला वाटतं. आणि त्यानंतर तुकाराम महाराजांच्या आणि एकूण वारकरी संप्रदाय, भक्ती संप्रदायाचा प्रभाव घेऊन आधुनिक काळामध्ये तो वारसा सगळा जो महात्मा ज्योतिराव फुल्यांपर्यंत येतो आणि त्यांनी याबद्दलचं जे काही मांडलंय, म्हणजे समाजसुधारकांच्या संदर्भात वेगळं स्वतंत्रपणे खरं बोललं पाहिजे, पण त्यानंतर तुकडोजी महाराज, गाडगे महाराज यांच्यापर्यंतचा हा वारसा आपल्याकडे पाझरलेला दिसतोय आणि त्याचा प्रभाव आजही आपल्याकडे आपल्या जनमानसात काही कमी जास्त प्रमाणात, पण त्याला पुन्हा पोथीनिष्ठतेचं स्वरूप येत चाललंय किंवा आणलं गेलेलं आहे. कारण मी बघितलंय अमरावती मधल्या गाडगे महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचं जे काही समाधी आहे अमरावती शहरामध्ये, गाडगे नगरमध्ये, त्या ठिकाणी आता अंगात येण्याचे कार्यक्रम चालू आहेत. बाबासाहेब आंबेडकर देखील अंगात आणले जातो इथपर्यंत आपल्याकडे आजही त्याला प्रोत्साहित करण्याचं काम बाबासाहेब अंगात आलेले उदाहरणं आहेत घडलेली महाराष्ट्र विदर्भातही अशी पाहिलेली आहेत. त्यामुळे असं त्याला अंधश्रद्धेचं रूप देण्याचं काम काही हितसंबंधी लोक समाजात सतत करत असतात की ज्यांना कायम आपल्या हातात ही सत्ता, धर्मसत्ता, श्रद्धासत्ता असली पाहिजे, उपासनेच्या जे काही व्यवहार आहे त्याच्यातले हितसंबंध हे आपल्या नियंत्रणात असले पाहिजे असं ज्यांना वाटतं ते सतत हा स्वरूपाचा प्रभाव आपल्यावर टाकायचा प्रयत्न करत असतात. वारकरी संत विचार परंपरेचा वारसा किती वेळ राहिला आपला? झाला वेळ. मी शेवट करतो. वारकरी संत विचार परंपरेचा जो वारसा आपल्याला मिळालेला आहे तो अतिशय समर्थपणे एका कवनामध्ये व्यक्त केला आहे. ते कवन घेऊन मी शेवट करणार आहे की ज्यामध्ये वारकऱ्यांमध्ये सकाळी काकडा म्हणताना ते या विविध जाती धर्मातल्या संतांचं स्मरण करतात. कर्मधर्म त्यांचा जाला नारायण त्यांचे नी पावन तिन्ही लोक, वर्ण अभिमाने कोण झाले पावन, ऐसे द्या सांगोन मजपाशी, अंत्यजादी योनी तरल्या हरिभजने, तयाची पुराणे भाज झाली, वैश्य तुळाधार गोरा तो कुंभार, धागा हा तांबार रोहिदास, कबीर मोमीन लतीफ मुसलमान, सेने न्हावी आणि विष्णुदास, कान्हो पात्रा खादू पिंजारी तो दादू, भजनी अभेदू हरीचे पायी, चोखा मेळा पंका जाताचा महार त्यासी सर्वेश्वर ऐक्य करी, नाम याची जनी कोण तिचा भाव, जेवी पंढरी राव तिये सवे, मैराज जनक कोण कुल त्याचे, महिमान तयाचे काय सांगो, याता याती धर्म नाही विष्णुदास, निर्णय हा ऐसा वेदशास्त्री, तुका म्हणे तुम्ही विचारावे ग्रंथ, तारिले पतित नेणो किती. म्हणजे वारकरी संप्रदायातल्या हा जो काही विविध जाती धर्माचा विचार वसा घेणारे प्रतिनिधित्व करणारे अनेक संत होऊन गेले, त्या सगळ्यांना प्रतिनिधित्व करणारा हा श्लोक आहे की ज्यामध्ये केवळ हिंदू धर्मापुरतही नाही, तो मुस्लिम धर्मीय देखील यांचा उल्लेख संतांचा आपल्याला बघायला मिळतो. मला म्हणायचं असं आहे की अंधश्रद्धा निर्मूलनामध्ये सगळ्याच विचार वारसा जो आधुनिक संकल्पना, आधुनिक मानव समूह विकसित होत असताना निर्माण झालेल्या संकल्पना आहेत, याच्या मागे निश्चितपणे देशातल्या आणि जगातल्या अशा पद्धतीच्या भक्ती विचाराचा, मानवतेचा विचाराचा वारसा ध्वनित होतो, त्याचं प्रतिबिंब उमटलेलं बघायला मिळतं. आणि हे प्रतिबिंब घेऊनच भारतीय संविधान देखील निर्माण व्हायला मदत झाली आहे. संविधानकर्त्यांनी या देशातला राष्ट्र म्हणून विकसित करताना या देशातल्या माणसाचा भावबंध काय आहे, त्याच्या भावभावना काय आहे, त्याचं पोषण कशावर केलं जातं, त्याचा विचार वारसा कुठून आलेला आहे आणि तो घेतल्याशिवाय किंवा त्याला सोबत घेतल्याशिवाय आपल्या देशाचा राष्ट्र म्हणून विकास होणं शक्य नाही. समूह म्हणून आपल्याला एकत्रितपणे काम करायचं असेल तो भावबंधांचा वारसा आपल्याला पुढे घेऊन जायला पाहिजे. याच्यामध्ये हे मी निश्चितपणे एक मुद्दा उद्धृत करू इच्छितो की आधुनिक जगामधल्या विविध संशोधनांच्या माध्यमातून मेंदू आणि मानसशास्त्रीय संशोधनामध्ये हे नक्की पुढे आलेलं आहे आणि अधिक ते विकसित होत आहे की माणूस हे व्यक्तिमत्व हे भावना आणि विचारांनी घडलेलं आहे, तो केवळ विचारांनी घडलेला नाही. आणि त्यावेळेला आपल्याला जेव्हा आपण त्याला तर्काच्या आधारावर विचार करायला सांगतो तो त्याचा आधुनिक माणसाचा मेंदू, मॅन द होमोसेपियन सेपियनचा मेंदू पेक्षा
त्याचा प्राणित्वाचा मेंदू हा अधिक प्रभावी अजूनही आहे. तसं असल्यामुळेच आपल्याला ज्या नैसर्गिक भावना आहेत, जे इतर प्राण्यांना देखील असतात, की भूक, भीती, झोप आणि नवीन जीव निर्माण करण्याची उर्मी, या इतर प्राण्यांसारख्या माणसाला आजही आहेत आणि त्याच्यावर आपल्याला नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न आपण सतत करत असतो. पण आधुनिक माणूस म्हणून आपल्या भावभावना आपल्याला जर समजून घ्यायच्या असेल तर माणसाच्या व्यक्तिमत्वाला आवाहन करताना केवळ विचाराचं आवाहन पुरेसं नाही, तर त्याला भावनेचं आवाहन पण आवश्यक आहे. आणि ते काम मला असं वाटतं की भक्तीच्या, उपासनेच्या मार्गाने आतापर्यंत धर्म, संप्रदाय, पंथ यांच्या माध्यमातून केलं गेलं आणि त्यासाठी संतांचं योगदान आपल्याकडे महत्वाचं आहे, मूलगामी आहे. त्यामुळे आजचा आधुनिक माणूस म्हणून समजून घेताना देखील आणि त्याला बदलासाठी, परिवर्तनासाठी प्रवृत्त करताना देखील, त्याला समूह म्हणून, नागरिक म्हणून, भारतीय आणि विश्व नागरिक म्हणून त्याच्या जबाबदारीचं भान देताना देखील आपल्याला त्याच्या भावनांना आवाहन करणं आवश्यक आहे. केवळ विचारांचं आवाहन पुरेसं नाही. त्यामुळे भावना आणि विचारांचं आवाहन करण्यासाठी आपल्याला संत विचार आणि संत विचाराचं प्रतिबिंब उमटलेलं भारतीय संविधान हे दोन्हीही निश्चितपणे समजून घेणं आणि त्याला आपल्या जीवनात, मानवी जीवनामध्ये अंगीकारण्यासाठी प्रयत्नरत राहणं आवश्यक आहे असं मला वाटतं. आपण सगळ्यांनी माझं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जिंदाबाद.